हरे कृष्ण. नमस्कार मंडळी, मी दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. तर आता दिवाळी सुरू झाली आहे, हळूहळू येते हळूवार पावलांनी. आणि घरातील प्रत्येक गृहिणीची दिवाळी आधीच सगळ्यांच्या आधी सुरू होते. कशी सांगा बरं? तर त्यांचा सगळ्या त्या गृहिणींच्या फराळाकडे लक्ष असतं ना, फराळ बनवायचा असतो. त्यामुळे पहिली दिवाळी सगळ्या गृहलक्ष्मींची सुरू होते आधी. त्याप्रमाणे माझ्या घरातही मी सुरू केलंय. तर प्रथम सगळ्यांना दिवाळीच्या ताटातली कोणती म्हणजे गोष्ट आवडते, कोणती वस्तू आवडते, पदार्थ, तर तो आहे चकली. त्यामुळे मी पहिल्यांदा चकली म्हटलं भाजणी आपण करून घेऊया. तर चकलीसाठी बघा मी काय काय साहित्य घेतलंय. तर मी 1 किलोची चकली करते, 1 किलो तांदळाची, आणि त्याप्रमाणे पुढचं सगळं साहित्य येईल, म्हणजे आपली भाजणी 2 किलोची होईल. तर त्यासाठी बघा मी काय काय घेतलंय. तर 1 किलो तांदूळ घेतले. तर ह्या 3 वाट्या हे तांदूळ आहेत. तर ते प्रथम आपण भाजून घेऊया. सगळं धान्य आपल्याला मंदाग्नीवर भाजायचंय, कुठेही घाई करायची नाही, अगदी सावकाश शांतपणे भाजायचंय. तर त्यासाठी बघा आता कढई मी मोठी ठेवली आहे. ही जाड बुडाची कढई आहे. तर त्याच्यात आता हे 3 म्हणजे 1 किलोचं प्रमाण आहे. हे तांदूळ आणि हे मिळून 1 किलो तांदूळ घेतलेत आणि ह्या 3 वाट्या होतात हे तांदूळ. तर बघा ही 1 वाटी झाली. आणि ह्याच्यात एकत्र एवढे भाजले जातील म्हणून मी मोठी कढई घेतली आहे. आणि ह्या 2 वाट्या झाल्यात. आणि ही 3री वाटी. बघा अशा ह्या 3 वाट्या झाल्यात माझ्या. तर आपण हे मी गॅस बघा मंद ठेवलाय. मंदाग्नीवर आपण हे तांदूळ, आणि हे मी तांदूळ कोणते घेतलेत माहितीये का? रेशनचे तांदूळ तर आता नाहीच मिळत आपल्याला कुठे. त्यामुळे कोणताही जाडा तांदूळ असेल तो आपण घ्यावा. आणि तो इंद्रायणी तांदूळ आहे ना, तो मात्र घेऊ नका मैत्रिणींनो, कारण तो त्याचा भात चिकट होतो. आणि चिकट होणारे तांदूळ आपल्याला इथे नकोय चकलीसाठी. तर हे मी कोणते तांदूळ घेतले माहितीये का? रेशनच्या दुकानात नाही, वाड्याकडे आपल्या परिमल नावाचे तांदूळ येतात. तर ते जुने आणि जाडे तांदूळ मी घेतलेत. तर तुम्ही पण असे जुने जाडे कोणताही तांदूळ घ्या, पण जो जाडसर तांदूळ आणि जुना आहे आणि ज्याचा भात चिकट होत नाही असे तांदूळ तुम्ही घ्या. तर आता त्याच्या पुढचं साहित्य मी तुम्हाला सांगते की 1 किलो आपले तांदूळ आहे म्हणून 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो मी चणा डाळ घेतली आहे. तर ती 1.5 वाटी भरली. बघा ही सेम वाटी घेतली आहे मी. तुम्ही पण कोणत्याही असं मापाची वाटी घ्या. आणि हे वजन करून मी ऑलरेडी घेतलेलं आहे, त्यामुळे ही 500 ग्रॅम आहे. नंतर त्याच्या निम्मे 1.5च्या निम्मे पाऊण वाटी मी ही मुगाची डाळ घेतली आहे. तर ही पाव किलो आहे, म्हणजे 500च्या निम्मे 250 ग्रॅम. ही पारंपरिक चकली आपण करतोय, त्यामुळे सगळं साहित्य तांदळापासून पुढे संपूर्ण म्हणजे जिरे धणे असतील तर ते सुद्धा निम्म निम्म असं करतच मी प्रमाण घेतलंय. तर ही आता अर्धा किलो 1 किलोच्या अगेन्स्ट अर्धा किलो डाळ झाली चण्याची. त्याच्या अगेन्स्ट पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम ही मुगडाळ झाली. ही 1.5 वाटी आहे, ही पाऊण वाटी झाली. त्याच्यानंतर ही उडदाची डाळ आपण घेतो. तर उडदाची डाळ आपल्याला नेहमी निम्मे म्हणजे कमी घ्यायची आहे, मुगडाळीच्या निम्मे. कारण उडदाची डाळ जर जास्त झाली ना तर ती चकली खुडबुडीत होते अशी, म्हणजे एकदम खुसखुशीत नाही हो, जरा खुडबुडी होते अशी. म्हणून ही ह्या डाळीच्या निम्मे 125 ग्रॅम, मुगडाळ 250 तर त्याच्या निम्मे 125 ग्रॅम मी
उडदाची डाळ घेतली आहे. 125 ग्रॅमच्या निम्मे हे 60 ग्रॅम मी पोहे घेतलेत. 125च्या निम्मे मी हे जवळजवळ 60 ग्रॅम पोहे घेतले आणि 60 ग्रॅमच्या अगेन्स्ट हे 30 ग्रॅम धणे आहेत. नंतर 30 ग्रॅम धणे आणि 25 ग्रॅम मी साबुदाणे घेतले. साबुदाण्याने चकली आपली छान कुरकुरीत होईल, पण जास्त पण साबुदाणे नको, त्यामुळे ती कुरकुरीत होते. आणि हे जिरं 10 ग्रॅम घेतले. जिरं जास्त नको, कारण जिरं भाजलं ना की ते पुन्हा काळसर होतं आणि त्याचा जो स्मेल आहे ना तो चकलीमध्ये सतत म्हणजे बरोबर नाही लागत, त्यामुळे आणि ते कडवट होतं भाजल्यानंतर, त्यामुळे ते मी 10 ग्रॅमच घेतलंय. तर आता झालं आपलं साहित्य सगळं. 1 किलोच्या अगेन्स्ट म्हणजे 1 किलो जर आपले तांदूळ असतील ना तर त्याच्या अगेन्स्ट डाळीचं आणि धणे जिरं सगळं पोहे मिळून ते 1 किलो व्हायला पाहिजे. आपलं 1 किलो झालंय बघा. 500 ग्रॅम चण्याची डाळ, त्याच्या अगेन्स्ट पाव किलो म्हणजे मूग डाळ 250 ग्रॅम, 750 झाले. त्याच्यानंतर उडदाची डाळ 125 ग्रॅम म्हणजे 850 आणि 125 950 झाले, 875. त्याच्या अगेन्स्ट हे 25 ग्रॅम म्हणजे 900 झाले, 900 आणि हे 60 ग्रॅम आणि हे 30 ग्रॅम आणि हे 10 ग्रॅम, असं इक्वल प्रमाण आपलं झालंय. तर चला तर आता आपण छानपैकी मध्यम आचेवर हे भाजून घेऊया. तांदूळ आपल्याला असे भाजायचे की ते भाजल्यानंतर आपण त्याचं थोडंसं म्हणजे असे पांढरे होतात ते भाजल्यानंतर, थोडे कलर नाही बदलू द्यायचा. आणि तांदूळ आहे ना भाजला की नाही ते कसं ओळखायचं आपण, तर एखादा दाणा असं आपण बाहेर काढून ठेवायचा भाजत आला की, पण लगेच जर आपण हे केलं तर तो आपल्याला जाणवणार नाही. म्हणून थंड झाल्यानंतर तो दाताखाली वाजून म्हणजे खाऊन बघायचा. तो जर कटकन वाजला असा, त्याचा आवाज आला आणि तो तुटला कटकन, तर आपले तांदूळ भाजून झाले असं समजावे. आता बघा हे थोडं व्हाईट कलर येतोय. भाजणी ही कशी करावी आपण, खमंग करावी, पण खरपूस नको भाजायला, म्हणजे खूप धान्य नको भाजायला, कारण पुन्हा ते आपण चकली तेलात तळणार असतो. त्यामुळे खमंग भाजणी नेहमी छान भाजून घ्यायची. आणि हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं, हे तांदूळ आहेत ना मी स्वच्छ धुवून घेतले 2-3 पाण्याने आणि मग ते ह्याच्याखाली पंख्याखाली वाळवून घेतले अख्खी रात्र आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पण थोडे वाळत ठेवले. त्यामुळे हे छान वाळले गेले. तसेच मी डाळी सुद्धा सगळ्या धुवून स्वच्छ पाण्याने म्हणजे स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून त्या सगळ्या डाळी वाळून घेतल्या. कारण धान्य आपण जसं धुतो ना असं म्हणजे फक्त तांदूळ धुतले तरी चालतात किंवा डाळी ओल्या कापडाने पुसून घेतले तरी चालतात, पण आपण जर डाळी पण धुवून घेतल्या ना तर धान्य आहे ना हलकं होतं आणि आपली चकली पण खूप छान होते, मग खुसखुशीत धान्य म्हणजे धुतल्यामुळे. आता आपण हे तांदूळ काढून घेतलेत, मस्त स्मेल येतो. तांदळाच्या निम्मे 1.5 वाटी चणा डाळ घालतोय, अर्धा किलो आहे ही. ही आपण आता खमंग भाजून घेऊया. चण्याची डाळ भाजताना त्याला थोडेसे डाग यायला पाहिजेत, म्हणजे इतकंच भाजायची. परात घेतली आहे मोठी आणि त्याच्यावर मी हे म्हणजे बघा अजून किती वाफ येते. त्याच्यावर मी हे कॉटनचं टॉवेल हे केलंय सुती, कारण आपण आता हे तांदूळ भाजल्यानंतर त्याची वाफ बघा किती येते आणि मग त्यामुळे ह्या तांदळाला तांदूळ ओले होण्याचा संभव असतो ना आणि धान्य ओलं होतं, म्हणून ही वाफ जायला पाहिजे. म्हणून आपण हे तांदूळ ह्या टॉवेलवर काढलेत, म्हणजे ह्या कॉटनच्या. तरी पण हे बघा आवाज येतो ना, छान कुरकुरीत झाले. ही डाळ पण आपली मस्त भाजून झाली.
अगदी दाताखाली चावली तर आवाज येतो कटकन. नाही बघा, एकदम गरम असताना तुम्ही खाऊन बघितले तर मऊ लागते, पण आपण थंड करत ठेवली ना. हे बघा, आता आपण पाऊण वाटी मूगडाळ भाजून घेऊया. जी आहे ना ही पटकन भाजली जाते, म्हणजे ह्याला काही जास्त वेळ लागत नाही. जसं सणाच्या डाळीला वेळ लागतो तसं ह्याला नाही लागत. बघा किती छान भाजली गेली आहे आणि एकदम कुडूम कुडूम आवाज येतोय खाऊन बघितलं तर. खमंग भाजली डाळ मुगाची. आता आपण ही अर्ध्या वाटीपेक्षा कमी आणि पाव वाटीपेक्षा जास्त आणि मुगाच्या डाळीच्या निम्मी अशी 125 ग्रॅम उडदाची डाळ आपण भाजून घेतोय. ही पण डाळ पटकन भाजली जाते. तर आता उडदाची डाळ पण आपली भाजली आहे छान आणि डाळींचा सुगंध इतका सुंदर सुटलाय, छान सुगंध सुटलाय. तर आता आपण मुगाच्या डाळीच्या शेजारी उडदाची डाळ काढून घेतली. त्याच बघा मीडियमच आहे. आणि हे धान्य वेगवेगळं का काढायचं आपण, तर समजा एखादं भाजलं गेलं नाही तर हे थंड झाल्यानंतर चावून बघायचं आणि जर कटकन वाजलं असं तर आपलं धान्य व्यवस्थित भाजलंय. आता आपण पहिल्यांदा पोहे भाजून घेतोय. हे 50 ग्रॅम पोहे आहेत. 50 नाही, सॉरी 60 ग्रॅम पोहे घेतलेत मी. पोहे छान आता कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेऊया. हे काय पटकन भाजले जातात. त्यामुळे ना आपली चकली कुरकुरीत होते आणि पोकळ होते, खुसखुशीत होते. तसं साबुदाण्याला चिकटपणा असतो ना थोडा, त्यामुळे आपली चकली तुटत नाही काढताना, म्हणून साबुदाणे घालायचे. हे बघा चुरा होतोय, काढून घेऊया पटकन. भाजले चांगले. आता आपण साबुदाणे घेऊया. साबुदाणे जरासा वेळ लागतो, थोडे फुलेपर्यंत भाजून घ्यावे छान. कुरकुरीत आवाज येतोय हलक्यावर. हे पण आपण काढून घेऊया. आता आपण धणे भाजूया. धणे पण पटकन होतात. कुडूम कुडूम. आता ते काढून घेऊया आणि गॅस बंद केलाय मी. गॅस बंद आहे आणि जिरं पटकन भाजलं जातं ना, म्हणून बंद ह्याच्यातच करते, भाजून घेते. जिरं पण छान भाजलं गेलंय बघा. त्यातली सगळी भाजणी झाली आहे भाजून. आता ही थोडी थंड झाली की मग आपण घरघंटीवरून दळून आणूया. आता बघा आपण सगळी भाजणी ही मिक्स केली आहे आणि पंख्याखाली ठेवले थंड व्हायला. मस्त कुरकुरीत भाजणी झाली आहे. धान्य आपलं सगळं हे भाजलेलं भाजणी थंड झाली आहे, सगळी मिक्स करून घेतली आहे. आणि आता आपण ही घरातच दळूया मिक्सरवर, कारण बाहेर आपल्याला पुन्हा त्या चण्याच्या डाळीवर म्हणा किंवा दुसऱ्या भाजणीवर म्हणा दळून मिळणं काही म्हणजे अशक्यच गोष्ट आहे. त्यामुळे मी घरातच दळून घेते. हा मस्त सुगंध सुटलाय भाजणीचा. दळून घेऊया थोडं. हे मिक्सरमध्ये दळून घेतलेलं पीठ आहे बघा आताच. तर हे अर्धा किलो एवढं भाजणीचं मी पीठ दळून घेतलंय. बरोबर
अर्धा किलो झाले 500 ग्राम. तर ह्याच्यात आपण चकल्या करूया. किलो पीठ परातीत ओतून घेतलंय. आता ही किती वाट्या भरते ते बघूया. कच्चं दाबून घेतलं की 3 वाटे आहेत बघा. हे 2 झालं. आणि हे 3 वाट्या झाल्या. आता आपण गॅस ऑन कर. गॅस ऑन केलाय. 3 वाट्या, हे 3 वाट्या भाजणी आहे. त्यामुळे आपण 3 वाट्या आता ह्याच्यात पाणी घेतोय. आणि अजून एक घ्यायचे. आपण गच्चं भरून पीठ घेतलंय ना, म्हणून वरपर्यंत घेतलं. गरम झालंय. आपण 3 वाट्या पाणी टाकलंय. आता हे गरम झालेलं पाणी 3 वाटे आहे, तर त्यातलं आपल्याला अर्धी वाटी काढायचं आहे. जरा तापू दे. आणि पण यातलं अर्धी वाटी पाणी काढलंय. तर आपण चवीपुरतं मीठ टाकतो याच्यात. हा छोटा चमचा घेतलाय बघा मी. ओवा 1 चमचा. नंतर हे 2 चमचे तीळ आहेत. त्यानंतर हे लाल तिखट. हे 2 चमचे आणि हा अर्धा. 2.5 चमचे तिखट, कारण आपली भाजणी 3 वाटे आहे. थोडा पाव चमचा. 3 चमचे तेल. मोहन टाकायचं आपल्याला. येते बघा. उकळी आली की आपण लगेच गॅस बंद करूया. आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे पीठ भाजणीचं त्यात घालायचं आहे. लगेच हे ढवळून घ्यायचं. गॅस मी बंदच केलाय. आणि का काढलंय तर आपल्याला समजा लागलं तर मध्ये पाणी, तर आपण हे
त्या पाण्याचा हात लावून आपण पीठ मळू शकतो. कारण आपली भाजणी 3 वाट्या होती ना, मग 3 वाट्याच पाणी घेतलं. मग त्यातलं थोडंसं अर्धा वाटी काढून ठेवलं. छान सुगंध सुटलाय भाजणीचा मस्त. भाजणी झाकण ठेवून आपण 10 मिनिटं तसंच ठेवूया. हे बघा मस्त वाफ बसली. भाजणी आपण परातीत काढून घेऊया. बघा सगळी भाजणी आपली कढईतली आली एकूणच. आता आपण हे गरम पाणी ठेवलं होतं ना, ते घेऊन भाजणी चांगली मळून घेऊया. थोडी गरम आहे अजून. थोडंसं चाखून बघा हे मीठ वगैरे झालंय का बरोबर, तिखट मीठ. आता ही भाजणी आपण थोडी थोडी घेऊन मळून घेतली बघा. आणि हे पाणी होतं ते सगळं आपल्याला लागलंय. ह्या चकलीच्या साच्यात बसेल एवढाच एक एक गोळा घेऊन आपण मळूया. मळताना पीठ जास्त पातळ झालं ना तर त्याला काटे नाही पडत. मग आपले हे 3 झालेत उंडे आणि हा चौथा. आणि हे झाकून ठेवूया. थोडंसं तेल लावून घेऊया. चकती 2 आहेत माझ्याकडे, एक बारीक आणि जाडी. पहिल्यांदा बारीक ह्याने बघते. खरखरीत बाजू बाहेर ठेवायची. गॅस इथे मी चालू करते. कढई मीडियम गॅसवर तेल तापू द्या तोपर्यंत. बघा चकलीला मस्त काटे आले.
मीडियम फ्लेमवर ठेवलंय त्याच्यात. हा म्हणजे तेल आपलं बरोबर तापलंय. पण सोडून बघूया. किती कुरकुरीत झाले. आवाज येतोय बघा. गरम गरम काढले तरी. तेल आपण चांगलं तापवून घेतलंय. चकली ठेवायला काय बुडबुडे कमी झालेत आपले आता. आणि चकली पण आपली सेट झाली तेलात. आता आपण परतून घेतली. आता पुन्हा हा दुसरा उंडा चकलीच्या साच्यात भरण्यापूर्वी पुन्हा मळून घ्या. आपली चकली खाली बसली. तळल्या गेल्या. बघा आपल्या ह्या मस्त खमंग भाजणीच्या चकल्या मस्त तयार झाल्यात. एकदम कुरकुरीत छान झाल्यात. वरून कुरकुरीत आतून खुसखुशीत इतक्या सुंदर झाल्यात. बघा मी तुम्हाला एक अशी हे करून दाखवते खाऊन. आला आवाज? आला आवाज. हे बघा हातातच कुसकरते बघा.
किती सुरेख झाले बघा. आणि कुरकुरीत आवाज बघा किती छान येतोय. खूप छान. तुम्ही पण अशाच करून बघा. हे माप बरोबर आहे अगदी दिलेलं प्रमाण. आणि अशा तऱ्हेने अगदी डोळे झाकून केल्या तरी खमंग छान होतात. फक्त तांदळाचं प्रमाण त्याच्या निम्मे निम्मे चणा डाळ, मूग डाळ, नंतर उडीद डाळ, त्याच्या निम्मे पोहे, त्याच्या निम्मे साबुदाणे आणि धणे आणि जिराचं प्रमाण कमी ठेवा. आणि अशा खुसखुशीत कुरकुरीत चकल्या या दिवाळ सणासाठी तुम्ही नक्की करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाकी सगळ्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त दिवाळीचा फराळ खात राहा आणि मस्त राहा.